नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. समृद्धी जीवन फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर महेश मोतीवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वतः निरोगी राहतानाच इतरांनाही जीवदान देण्यासाठी आणि देशाबद्दल सामाजिक भान जपण्यासाठी समृद्ध जीवन फाउंडेशनमार्फत दरवर्षी आयोजित केले जाणारे रक्तदान महाअभियानाला धनकवडीमध्ये समृद्ध जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर महेश किशन मोतेवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमहापौर चंचला कोंद्रे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा वागोल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गेल्या वर्षी समृद्ध जीवन फाउंडेशनची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली तर वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीनेही याच कार्यासाठी समृद्ध जीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश मोतेवार यांना मानद डॉक्टर बहाल केली. रक्तदानाचे महत्त्व जनतेच्या लक्षात आले, त्यामुळे अभियानाला देशभरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. अभियानात दरवर्षी अपेक्षेपेक्षा रक्त जमा होत होते. यावर्षी शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून रक्तदान यज्ञ सुरूच होता. रक्तदान सहभागी होणाऱ्या दात्यांना 1 बाटली रक्त देण्याची गरजेचा वेळ मोफत मिळेलच, पण वर्षभरात 3 बाटल्या रक्त मिळतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने कोंबड्या दिल्या जाणार आहेत. त्यातून अंडे विकून शेतकऱ्यांचा थोडाफार का होईना उदरनिर्वाह होईल. त्यातून शेतकरी आत्महत्या थांबण्यास नक्की मदत होईल, असेही यावेळी महेश मोतेवार यांनी सांगितलं. समग्र देश के लिए चिंता का विषय रहा. किसानों के अपन कोई भी रास्ता निकालने का प्रयास करेंगे. किसान को असहाय नहीं छोड़ सकते. हमने उसके साथ उसके दुख में सहभागी होना है कि हम सब मिलकर के अब हमारे किसानों को हम न मरने दें. अब किसान को आत्महत्या करने की हम 50 मुर्गी संभालने के लिए देने वाले हैं. उसका कुछ स्टेटस है. ये बंदिश का बात नहीं है. हम हर एक किसान को 50 मुर्गी देंगे. एक अंडे की कीमत आज 5 रुपए है. 20 अंडे का 100 रुपए होता है. पुढे असतात त्यांनी पुढे राहून सगळ्यांना रक्तदान अजून बी वेळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आहे. संपूर्ण देशभरात लोक पुणेकरांनी बाहेर पडलं पाहिजे आणि रक्तदान केलं पाहिजे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आज आत्महत्या करतोय. दुष्काळ पडलाय, पाऊस नाही, पाणी नाही, शेतकरी कर्जबाजारी झाले. यावर पर्याय काहीतरी काढला गेला पाहिजे. म्हणजे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांसाठी जर काय कुणाकडे योजना असेल तर तुम्ही घेऊन या. आम्ही समृद्ध जीवन परिवाराच्या माध्यमातून एक अनोखी योजना आणली. जो सर्वसामान्य शेतकरी आहे त्याला कुठलंही पाणी लागणार नाही, कुठलंही खाद्य लागणार नाही, कुठलाही चारा लागणार नाही. 50 देशी कोंबड्या त्यांना आम्ही त्यांना सांभाळायला, त्यांनी स्वतः सांभाळायच्या. रोज त्याचे 20 ते 25 अंडे मिळतात. त्या एक अंडं 5 रुपयाला विकलं जातं. त्या अंड्याच्या 100 ते 150 रुपये त्यांना मिळतात. त्याच्या माध्यमातून त्याचा उदरनिर्वाह होईल आणि आम्हाला 2 वर्ष प्रत्येक कोंबडीमध्ये 1 रुपया देईल. म्हणजे त्यांचाही फायदा होईल आणि आमचाही फायदा होईल. कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार. पुणे फेस्टिवलच्या महिला महोत्सवानिमित्त महिला डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर
हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. राज्यातील दुष्काळाचा विचार करता पुण्यातील मानाचे 5ही गणपतीचे विसर्जन पालिकेने बांधलेल्या हौदामध्ये करण्यात येणार आहे. शहरातील मानाचे समजल्या जाणाऱ्या 5ही गणेश मूर्तींचे विसर्जन आजवर नदीत वाहत्या पाण्यात केले जात होते. मात्र राज्यातील सद्यस्थितीचा विचार करून मानाच्या 5ही गणपतींचे विसर्जन पालिकेने बांधलेल्या हौदांमध्ये केले जाणार आहे. हा निर्णय फक्त या वर्षासाठीच असून पुढील वर्षी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गणपती मंडळाच्या अध्यक्षांनी शुक्रवारी दिली. मानाच्या गणपतीचे अनुकरण करत अखिल मंडी मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ मंडळानेही आपल्या मूर्तीचे विसर्जन हौदात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सेटे, उपाध्यक्ष अनिल रुपदे, तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, कार्याध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, नितीन पंडित, श्रीमंत दगडूशेठ मंडळाचे अध्यक्ष सचिव महेश सूर्यवंशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम आहे ना, सर्व मानाचे गणपती माझे जे सहकारी आहेत, पहिले 5 मानाचे गणपती आणि शेवटचे 2 मानाचे गणपती, जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, श्रीमंत दगडूशेठ मंडई यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक विचार मांडला होता की स्वच्छ पाण्यात हौदात आपण या गणेशाचं विसर्जन करायचं का. पालकमंत्र्यांनी ताबडतोब या गोष्टीला सहमती दर्शवली, अभिनंदन केलं आमचं की तुम्ही हा धाडसी निर्णय घ्या, आम्ही तुमच्या मागं आहोत. माननीय महापौरांनी, माननीय आयुक्तांनी या निर्णयाला आमच्या भरघोस पाठिंबा दिला. त्या दृष्टीने जी उपाययोजना करायची ती उपाययोजना करायचं पूर्ण त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सर्व गणेश मंडळांना, सर्व नागरिकांनाही आवाहन करतो की जर आपल्या आज नदीची परिस्थिती बघितली, आज महाराष्ट्राच्या दुष्काळाची परिस्थिती बघितली, तर आपण सर्वांनी आपल्या गणेश मूर्तींचं विसर्जन हे हौदात करावे. हिंदू सनातन संस्कृतीमध्ये धर्मशास्त्रानुसार आम्ही आमच्या गुरुजींशी पण या बाबतीत चर्चा केली, तर गणेशाचं विसर्जन जे आहे ते जलतत्वात करायला सांगितलेलं आहे. असं कुठंही सांगितलं नाही की ते नदीतच करा, ओढ्यातच करा. तर जलतत्व, आज काळ बदललेला आहे, वेळ बदललेली, परिस्थिती बदललेली आहे. आज ज्यावेळेला आपण धर्म बघतो, धर्म कशासाठी येऊ, हा लोकांच्या कल्याणासाठी असणारा धर्म आहे. हा प्रत्येक धर्म हा लोकांचं कल्याणच सांगत असतो. जर आज लोकांच्या कल्याणाचा विचार केला तर आपण ही मूर्ती ही स्थिर, शुद्ध आणि स्वच्छ पाण्यात विसर्जित करावी असं आम्हाला सर्वांना वाटलं आणि त्याचं आम्ही अनुकरण केलं आहे. आम्ही कुठेही धर्माचं उल्लंघन केलेलं नाही, कारण अतिशय कष्टाने 2-3 महिने मेहनत घेऊन आम्ही गणेशोत्सव साजरा करत असतो. नितांत श्रद्धा श्रींवर असते सगळ्यांची. असं करत असताना श्रींचा अपमान होईल अशी कुठलीही गोष्ट पुण्यातला कुठलंही गणेश मंडळ कधीच करणार नाही. FRPची रक्कम देताना कारखानदारांनी तुकडे केले आणि सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यास यंदाची दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. FRPची रक्कम देताना कारखानदार तुकडे करणार असतील आणि सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यास यंदाची दिवाळी शासन आणि कारखानदारांना सुखाने साजरी करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. राज्य सरकारच्या आशीर्वादाने FRPचे 3 तुकडे होणार असतील तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा ऊस उत्पादक रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मंत्री समितीच्या बैठकीत FRPच्या रकमेचे तुकडे करण्याबाबत चर्चा झालेली नाही. त्यात वृत्तांत घेतला असता FRPची रकमेचे तुकडे करण्याचा मुद्दा राज्य सहकारी साखर कारखाना संघ पुढे रेटत आहे. त्यापुढेही जाऊन
साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सध्या सुरू आहेत. त्यात आयत्या वेळेच्या विषयात FRPची रकमेचे तुकडे करून देण्याबाबतचा मुद्दा घालून शेतकऱ्यांची त्यात मान्यता असल्याचे भासवण्यात येत आहे. हे चुकीचे असून याचा निर्णय लवकरच घ्यावा असे शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारनं ताबडतोब या संदर्भामधली आपली भूमिका स्पष्ट करावी. जर FRP 3 हप्त्यामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये राज्य साखर संघानं जे कारस्थान सुरू केलेलं आहे त्याला राज्य सरकारचा पाठिंबा असेल, आशीर्वाद असेल, तर मला या निमित्तानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि सहकार मंत्र्यांना महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीनं इशारा द्यायचा आहे की त्यांना रस्त्यावर फिरणंसुद्धा मुश्किल होईल. कारण शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत केंद्र सरकारनं ठरवलेली जी उचित आणि लाभकारी किंमत आहे ती एक रकमी देणं बंधनकारक आहे. त्याची मोडतोड करणं, त्याचे तुकडे करणं हा अधिकार राज्य सरकारचा नाही. त्यामुळं या पैशामध्ये तुकडे करण्यासाठी जर का राज्य साखर संघ प्रयत्न करत असेल, कारखाने प्रयत्न करत असतील आणि सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल तर आता मग ऊस उत्पादक विरुद्ध राज्य सरकार अशा प्रकारचा लढा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं जर परिस्थिती निर्माण झाली तर या वर्षाची दिवाळी आम्ही कुणालाही सुखानं साजरी करून देणार नाही, हा इशारा सरकारनं लक्षात ठेवावा. खरं तर यावर्षी साखर कारखानदार दाखवतात तशा प्रकारची भीती अजिबात नाही. एकतर ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे, साखरेचं उत्पादन घटणार आहे आणि गेल्या वर्षाचं जी साखर शिल्लक आहे ती 1 ऑक्टोबरचा जर हिशेब केला तर फक्त 80 लाख टन शिल्लक राहते. त्यातली 40 लाख टन साखर निर्यात करण्याच्या संदर्भातला निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. प्रत्येक साखर कारखान्याला निर्यातीचा कोटा दिला जाणार आहे आणि तो जवळपास 12% असणार आहे. याचा अर्थ तोट्यात जरी निर्यात केली तरी 12% साखर तोट्यात जाणार आहे. उरलेल्या 88% साखरेला चांगला भाव मिळणार आहे. यावर्षी उत्पादित होणारी साखर ही जेमतेम 250 लाख टन असणार आहे आणि आपली गरज 250 लाख टनाची आहे. म्हणजे गेल्या वर्षाची शिल्लक राहिलेली फक्त 40 लाख टन एवढीच साखर शिल्लक राहणार आहे, जो जेमतेम 2 महिने टिकेल इतकाच कोटा आहे. त्यामुळे यावर्षी साखरेचे भाव हे जवळपास 2600 रुपयाच्या आसपास स्थिर राहणार आहेत. सध्या आता 2400 ते 2500 रुपये साखरेचा भाव असताना साखर कारखानदार जाणीवपूर्वक जर का अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार असतील आणि दुष्काळी पार्श्वभूमीवर जर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव सरकारनं ठेवावी. आणि आता जर का शेतकरी रस्त्यावर उतरले तर हे सरकारचं अपयश असेल. सरकार कारखानदारांना नियंत्रणात ठेवण्यामध्ये, कारखानदारांना शेतकऱ्यांच्या बाजूनं निर्णय घेण्यासाठी भाग पडण्यामध्ये कुठेतरी कमी पडला असं म्हणावं लागेल. कारण 4 गुंड जनरल मीटिंगमध्ये बसवायचे, कामगारांना बसवायचं आणि आयत्या वेळचा विषय ठेवायचा आणि FRP 3 टप्प्यामध्ये द्यायला आमची मंजुरी आहे अशा प्रकारचे खोटे ठराव करायचे आणि 6 मिनिटांमध्ये 14 विषय मंजूर करायचे. हे कारखानदारांचे डाव आम्हाला माहिती आहेत, याला आम्ही बळी पडणार नाही. एक तर गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा FRP पै दिल्याशिवाय आणि यावर्षी FRP कशा पद्धतीने देणार हे स्पष्ट झाल्याशिवाय या महाराष्ट्रातल्या एकाही कारखान्याचं धुराडं आम्ही पेटून देणार नाही, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ठाम भूमिका आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। संच मान्यतेवरील जैसे थे निर्णय न्यायालयाने मागे घेतल्याने राज्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू करण्यात येणार आहे। शिष्यवृत्तीचा प्रश्न, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि सरळ यंत्रणेतील त्रुटींचा पूर्तता करण्यात येईल। शिक्षकांची अशैक्षणिक कामामधून मुक्ततेची निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिली। टिळक स्मारक मंदिर येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा सांगता सोहळा संपन्न झाला। व्यासपीठावर महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला दराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, शिक्षण संचालक गंगाधर म्हणाणे, अशोक मोहडे, रमेश थोरात, अंकुश काकडे, पालिकेतील सभागृह नेते शंकर केमसे, संदीप कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते। नोकरी केली, नोकरी का केली? आपण मी नेहमी म्हणतो आदरणीय पवार साहेब, राजकारणामध्ये जरी असले तरी 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तुम्हाला जर समाजकारण करायचं असेल, सोशल वर्क करायचं असेल, समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला कुठला तरी बेस असला पाहिजे। कुठल्या तरी एखाद्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या पॉलिटिक्समध्ये गेलं पाहिजे, तरच समाजाच्या बरोबर तुम्ही चांगलं ऋणानुबंध करू शकता, काम करू शकता। आणि म्हणून त्यांनी लोकल बोर्डामध्ये नोकरी स्वीकारली। लोकल नोकरमध्ये स्वीकारत असताना हे समाजाचं काम चालू केलं आणि 1941 साली संस्था स्थापन झाली। 41 साली संस्था स्थापन झाली, त्याच्यासाठी फार मोठा त्याग सर्व मंडळीचा आहे असं मला वाटतं। आणि आज खरं पाहिलं तर या संस्थेची जी खरी प्रगती जर पाहिजे असेल तर 2006 आणि 2007 याचं एकमेव कारण आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा। बेसिक भौतिक ज्या सुविधा असतात, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते त्यांनी आपल्या संस्थेच्या खेड्यापाड्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला। वन किट फाउंडेशन तर्फे विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। वन किट फाउंडेशन तर्फे विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर ते रविवार दिनांक 4 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा भारत नाट्य मंदिर येथे पार पडणार आहेत, अशी माहिती विनोदोत्तम करंडक संस्थापक हेमंत नगरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, सुयश टिळक, पुष्करराज चिरमुटकर उपस्थित राहणार आहेत। तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम 3 एकांकिकांचे सादरीकरण 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं होते। तर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला करंडक, प्रशस्तीपत्रक आणि रोख 3000 असा पहिला ह्याला नाटकाला दिला जातो। द्वितीय 2000 रुपये रोख, करंडक आणि प्रशस्तीपत्रक असं त्यांच्यातर्फेच दुसरा करंडक आहे। आणि तिसरा करंडक आहे, तिसरं बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक आणि रोख 1000 रुपये असं रश्मी सांबारे पुरस्कृत रवी सांबारेंच्या स्मृती पुरस्कार म्हणून आपण दिला जातो। हा फक्त डायरेक्शनचा आहे। त्यानंतर अभिनयमध्ये पण आपल्याला उत्कृष्ट अभिनयमध्ये श्री अजय नागनू पुरस्कृत एक 500 रुपयाचा रोख बक्षीस आणि करंडक। डॉ. आंबेडकर यांची लंडनमधील राहती वास्तू राज्य शासनाच्या ताब्यात देण्यात आली, अशी माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लंडन येथील राहती वस्तू खरेदी करण्याची राज्य शासनाने सुरू केलेली प्रक्रिया पूर्ण झाली असून ही वास्तू आता राज्य शासनाच्या ताब्यात आली आहे। ही संपूर्ण वास्तू ताब्यात घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाल्याची माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। लंडनमध्ये ही वास्तू शासनाने घेण्याबाबत गेले काही महिने शासनाकडून प्रयत्न सुरू होते। ही वास्तू घेण्यासाठी 34,50,00,000 रुपये शासनाने दिले आहेत। त्यातील 31 कोटी प्रत्यक्ष वास्तूसाठी आणि उर्वरित रक्कम कागदपत्रे आणणे शुल्क आदीवर खर्च झाल्याची माहिती कांबळे यांनी यावेळी दिली। फर्मशी चर्चा केली, मीटिंग घेतल्या, 2-3 मीटिंगचे राऊंड केले आणि साधारणतः त्याच वेळेस आम्ही 3,10,00,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले होते, जेणेकरून त्या मालकाला खात्री पटावी की बाबा शासन खरेदी करणार आहे।
आणि मग त्यानंतर आम्ही एक 2 फर्मची नियुक्ती केली. लिगल त्या संदर्भातले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, त्याचं नेमकं व्हॅल्युएशन आजचं त्या ठिकाणचं किती आहे त्या घराचं त्याच्यासाठी. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांनी आम्हाला सविस्तर रितसर जे काही रिपोर्ट आहे तो दिला. त्याच्या आधारे काल आपण 31 कोटी रुपये मूळ घराची किंमत त्यांना दिलेली आहे. म्हणजे भारतीय उच्च आयुक्ताच्या अकाउंटमध्ये आपण इथून ट्रान्सफर केले आणि त्यांनी त्या मूळ मालकाच्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. कागदपत्रावर पूर्णपणे स्वाक्षरी काल झालेली आहे. लिगली सगळं रजिस्ट्रेशन झालेलं आहे डॉक्युमेंट. साधारणतः 34,50,00,000 रुपये या सर्व म्हणजे 3-3.5 कोटी रुपये रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, लीगल चार्जेस असं सगळं आणि 31 कोटी रुपये मूळ किंमत असे मिळून साधारणतः 34,50,00,000 रुपये या सर्व प्रक्रियासाठी आपल्याला लागलेले आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अशीच होती की हे घर आपण खरेदी केलं पाहिजे. मधल्या काळामध्ये विनाकारण काही चर्चा सुरू झाल्या किंवा मालकांनी डेडलाईन दिलेली आहे, 24 तासच राहिलेले आहेत. खरं तर असं काही झालेलं नव्हतं. हां, हे खरं आहे की मालकाने एक ईमेल उच्च आयुक्तांना त्यावेळेस पाठवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी एवढंच म्हणालं होतं की मला थोडी पैशाची गरज आहे आणि ही सर्व प्रक्रिया तुम्ही थोडीशी फास्ट करावी, एवढंच त्याच्यात उल्लेख होता. परंतु काही जणांनी त्याचं असं सांगितलं की बा डेडलाईन दिलेली आहे, 2 दिवसात नाही झालं तर ते घर मिळणार नाही वगैरे, असं काही झालेलं नव्हतं. परंतु महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जनतेच्या दृष्टीने हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. केवळ दलित समाज नाही तर ज्यांना ज्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनाकार नव्हते तर अतिशय उच्च दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ होते आणि केवळ हिंदुस्थानात नाही तर जगभरात बाबासाहेबांना मान्यता आहे. मग अशा वेळेस प्रत्यक्षात ज्या घरात ते राहिले ते घर केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने घ्यावं. परंतु जास्तीत जास्त कल असा होता की ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा जी महाराष्ट्रात बाबासाहेबांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते, मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे लढे महाराष्ट्रात ते लढले, तर या महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या सरकारने ते खरेदी करावं अशा प्रकारची. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे महानगरपालिकेकडून गणपती विसर्जनासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. नदीपात्रातील हौदाची पाहणी आयुक्त आणि महापौर यांच्याकडून करण्यात आली. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी रस्त्यांवरील व नदीकाठातील संरक्षणासाठी महापालिकेच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नदीकाठातील काही ठिकाणी मनपाकडून कठवडे उभे करण्यात आले असून गणेश विसर्जनासाठी हौद निर्माण केले गेले आहेत. निर्माल्य संकलन करण्यासाठी महापालिकेने पूर्ण तयारी केली आहे. विसर्जन दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी नदीपात्रातील काही ठिकाणी पाहणी केली. महापालिकेच्या वतीनं उद्या
पुणे शहरामध्ये जो गणेशोत्सव 10 दिवसांचा होता त्याचं उद्या विसर्जन मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये शहरामध्ये होणार आहे आणि त्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने विसर्जन घाटावरची पूर्ण तयारी केलेली आहे, जेणेकरून सिक्युरिटीच्या दृष्टीने त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभे केलेले आहेत, जीवरक्षक प्रत्येक घाटाच्या ठिकाणी उभे आहेत, अग्निशामक दलाचे कर्मचारीसुद्धा त्या ठिकाणी असणार आहे की कोणतीही घटना विसर्जन मिरवणुकीमध्ये गणपतीचं विसर्जन करताना घडू नये या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत। त्याचप्रमाणे नदी पात्राच्या कडेला अनेक ठिकाणी आपण विसर्जनासाठी हौद बांधलेले आहेत आणि नागरिकांना सुद्धा आव्हान आम्ही या माध्यमातून करणार आहोत की कालच आपण पाहिलं असेल की पुण्यातील मानाचे जे 5 गणपती आहेत त्याचप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडळी गणपती यांनी जाहीर केले की आम्ही आमच्या गणपतीचं विसर्जन हे हौदामध्ये करणार आहोत। तर मी पुणेकर नागरिकांना त्याचप्रमाणे पुणे शहरामधील गणेश मंडळांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सुद्धा आपल्या गणपतीचं विसर्जन महानगरपालिकेने तयार केलेल्या हौदांमध्येच करावं, कारण आज राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे। पुणे शहरामध्ये सुद्धा आपण एक दिवसाआड पाण्याचं वाटप त्या ठिकाणी करतो आणि ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आपण या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि आपापले गणपती हे पुणे महानगरपालिकेचे बांधलेल्या हौदामध्ये विसर्जन 174 हौद जवळजवळ आपण ठिकठिकाणी तयार केलेले आहेत आणि जेणेकरून प्रत्येक भागामध्ये म्हणजे मध्य पुण्यामध्ये नदीच्या कडेला हौद केलेले आहेत, बाकी सगळ्या भागामध्ये क्षेत्रीय कार्यालयाच्या धर्तीवरती त्या ठिकाणी हौद केलेले की जेणेकरून त्या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणच्या मंडळांना त्या ठिकाणी जवळ हौद उपलब्ध होतील आणि त्या ठिकाणी त्यांना विसर्जन करणं सोयीचं होईल। या संदर्भामध्ये कालच कसबा गणपतीचे अध्यक्ष शेटे यांनी त्याच्या बाबतीत खुलासा केलेला आहे, कारण शेवटी मानाचा पहिला गणपती म्हणून पुण्याचं ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती आपल्याला आपण त्याचं पूजन करतो आणि त्या गणपतीच्या ट्रस्टने या सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीने सर्व माहिती घेऊन त्यांनी निर्णय घेतलेला आहे की हौदामध्ये आपण विसर्जन करण्याचं। आणि खरं पाहिलं तर आपण पाहिलं पाहिजे की राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती, पुणे शहरामध्ये दुष्काळ पाणी आपण घेतो, या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी सर्वांनी पाहिली पाहिजे आणि शेवटी देवाचं विसर्जन हे काल सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने पाण्यामध्ये केलं पाहिजे, परंतु ते वाहतं असलं किंवा नसलं तरी याचंसुद्धा या सर्व गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजेत आणि शेवटी या सर्व गोष्टी ह्या जनतेसाठी असतात, प्रत्येक मनुष्य जे आहे त्यांच्यासाठी या सर्व गोष्टींचं उपलब्धता आहे। पाणी हे सर्वांनाच लागत असताना याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे आलं पाहिजे। माझ्या तर सर्व संस्थांना या निमित्तानं विनंती करतो की आपण सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि याच्यामध्ये सहकार्याची भावना प्रत्येकाने केली पाहिजे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। यांच्या संगमावर निष्पाप कोऱ्या गळ्यांच्या व्यथेचं दर्शन घडवणारा, अंतर्मुख करणारा, वास्तव स्पर्शी देखावा आम्हालाही उमलायचं, आम्हालाही उमलायचं। बेटी बचाव, बेटी बचाव। नमस्कार। मंगलमूर्ती श्री गणरायांच्या चरणाशी आज काळजाचं दार खोलायचं। तुम्ही सगळेजण जीवाभावाचे, आदराचे, आधाराचे, म्हणून तुमच्याशी थोडंसं बोलायचंय। आम्ही कोवळा करा,
आईच्या उदरात प्रवेश केलेल्या, या सुंदर जगात येण्यासाठी सर्वस्वाने आतुर झालेल्या, पण आम्ही मुली आहोत म्हणून आम्हाला मारून टाकणार आहे. निर्दय होऊन उमलण्याआधीच आम्हाला कुस्करून फेकणार आहेत. धरतीच्या मायेच्या मुशीतून आम्हालाही उगवायचं, आईच्या वात्सल्याच्या कुशीतून आम्हालाही उमलायचं, आम्हालाही उमलायचं. बाबा, सगळ्याच्या सुखी करण्यासाठीच तर येते ना ती तुझ्या पोटी, लाडकी लेक. पण माझी वाट का अडवताय तुम्ही? मला हवी आहेस ग तू, मला हवी आहेस, पण घरातल्या सगळ्यांना हवाय वंशाचा दिवा, मुलगा, मुलाचा ध्यास, मुलाचा झट्ट. मग मीही त्याच्यासारखीच जन्म घेणार आहे ना? नको का आई, नको. मला तुझ्या कुशीतून देवाच्या या दुनियेत येऊ दे, उमलू दे. नको ना शस्त्र चालवू माझ्यावर, नको ना खुलण्याच्या आधीच मला कुस्करून फेकून देऊ. आई, आई, ही तुझी आई असहाय्य आहे कोणी? अखेर मी सुद्धा एक स्त्रीच आहे, विचार करू शकणारी पण बोलायचं स्वातंत्र्य नसलेली. काय आहे बेटी, काय आहे? माझ्यासारख्या कित्येक कळ्या उद्या दरवळायची स्वप्न बघणाऱ्या, आम्हाला कुस्करू नका हो, आमच्यावर अन्याय करू नका हो, आमच्यावर अन्याय करू नका. आम्ही स्त्रियांनी धरती व्यापली, सागर ओलांडला, अंतराळात झेप घेतली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून गगनाला गवसणी घातली. सावित्रीच्या लेकी झालो आणि प्रत्येक क्षेत्र आमचं झालं. समर्थ झालेल्या स्त्रीचं कर्तृत्व यशाच्या सीमा ओलांडून गेलं. आम्ही हातात पेन घेतली, आयुध घेतली, अत्याधुनिक शस्त्र घेतली. पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्रवीर बनून हिमतीनं हातात अस्त्र घेतली. ब्रश, कॅमेरे, वाहनं घेतली, झेपावणारी विमानं घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवरची एकाहून एक आव्हानं घेतली. ज्ञानाच्या, क्रीडांच्या, उद्योगांच्या, कलांच्या क्षेत्रात आम्हालाही चमचमायचंय. शौर्याच्या, धैर्याच्या, राष्ट्रकार्याच्या आभाळात विजांसारखं लखलखायचंय. धरतीच्या मायेच्या मुशीतून आम्हालाही उगवायचंय. आईच्या वात्सल्याच्या कुशीतून आम्हालाही उमलायचंय, आम्हालाही उमलायचंय. स्त्री जिजामातेच्या छायेत वाढली, राणी लक्ष्मी म्हणून लढली, अहिल्याच्या औदार्यानं मढली. स्वातंत्र्य तरीही आमच्यावर हा अन्याय का?
ते बारामुल्ला 435 किलोमीटरचा ट्रॅक आहे काही सगळ्यांना घेऊन या तुमच्या फोन मंडळाचं नातूवाडा मित्रमंडळ नातूबाग नाही नातूवाडा आम थोडंसं घ्यायचं पदी आधी लीन होया गणेशाच्या पदी आधी लीन होया गणेशाच्या पदी आधी लीन होया गणेशाच्या पदी आधी लीन होया नरदेहाची ही मोहाची नाशिवंत चालू का जरा काय म्हणतो अरे राहू दे नको बोलू ठेवा फक्त तोंड घे फक्त चालताना याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.